उद्या प्रधानांचा राजीनामा, सरकारनं मागितला 24 तासांचा वेळ, दिल्लीत नक्की काय घडतंय? गेले अनेक दिवस गल्ली ते दिल्ली एकच शब्द गाजतोय, तो म्हणजे राजीनामा. देशाचे फेल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सरकार काही केल्या ऐकेना, सीजेपी काही केल्या मागे हटेना. यावरून मागच्या काही दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यात देशव्यापी आंदोलन उभं राहिलं. सीजेपी महिनाभरापासून दिल्लीत ठाण मांडून बसली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर 2 दिवस आधी जंतर मंतर आणि दिल्लीच्या रस्त्यावर तसेच संसदेबाहेरचा रडा तर तुम्ही पाहिलाच आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोशही पाहिलाय आणि सरकार व्यवस्थेची मुजोरीही पाहिली आहे. त्यानंतर सीजेपी आणखी आक्रमक झाली. सोनम वांगचुक यांना उचलूनही आंदोलन तुटलं नाही. त्यानंतर राहुल गांधींचा दणका आपण पाहिला. त्यांनीही सरकार हलवून सोडलं. त्यानंतर आता कुठे केंद्रातलं मोदी सरकार जागा झालंय आणि या विद्यार्थ्यांची चर्चा करू लागलाय. आज चर्चेची एक फेरी झाली आहे. मात्र सीजेपी राजीनाम्यावर ठाम असल्यानं आज सरकारनं सीजेपीकडे 24 तासांची मुदत मागितली आहे. त्यामुळे उद्या नेमकं काय घडू शकतं यावर या व्हिडिओतून चर्चा करूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार का, यावर केंद्र सरकार उद्या दुपारपर्यंत आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असून नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरकारने यावर विचार करण्यासाठी 24 तासांचा वेळ मागितलाय. नीट पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या अभूतपूर्व विद्यार्थी आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफुटवर आलं असून आंदोलनकर्त्या कॉक्रोच जनता पार्टीसोबत सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत मोठी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या सुमारे 2 तासांच्या प्रदीर्घ आणि वादळी बैठकीत सरकारनं सीजेपीच्या 3 प्रमुख मागण्यांपैकी 2 मागण्यांना तत्वतः मंजुरी दिली असली तरी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुख्य पेच अद्याप सुटू शकलेला नाहीये. सीजेपीनं शिक्षण मंत्र्यांच्या हकालपट्टीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला असून दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज पार पडलेली बैठक ही केंद्र सरकार आणि आंदोलन करणाऱ्या तरुण नेतृत्वामधील अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड होती. या बैठकीत सीजेपीच्या वतीनं मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या समोर विद्यार्थ्यांची बाजू मांडली. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आशुतोष रांका यांनी स्पष्ट केलं की सरकारनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत आणि अत्यंत सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली आहे. मात्र जोपर्यंत देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतरवरील ठिय्या आंदोलन आणि देशव्यापी निदर्शने थांबणार नाहीत. हा पक्षाचा संदेश सरकारला अत्यंत स्पष्ट शब्दात देण्यात आलाय. किस प्रकार का जो है वो आप लोगों से चर्चा चल रही है, क्योंकि कल जिस प्रकार से सोनम जी ने अपना अनशन तोड़ा, जिस प्रकार से JP नड्डा आधी रात को पहुंच गए, प्रधानमंत्री का जो वीडियो आ गया, उसके संदर्भ में आपकी क्या राय है? मुझे लगता है इन लोगों ने सोनम सर को किडनैप करके रखा हुआ था. JP नड्डा मिल पाते लेकिन अपोजिशन का कोई भी MP उनसे मिल नहीं पाता है. हमारे टीम के लोग गए थे, उनसे भी मिलने नहीं दिया गया था. तो सरकार ने एक तरीके से सोनम सर को किडनैप करके रखा हुआ था. बट आई एम वेरी ग्लैड, आई एम वेरी हैप्पी, वेरी रिलीव्ड. सोनम सर ने अपनी हंगर स्ट्राइक तोड़ दी, क्योंकि हम भी वही चाहते थे. हम उसकी रिक्वेस्ट भी कर रहे थे, बिकॉज उनकी जो जान है इस देश के लिए और स्टूडेंट्स के लिए, देश के एजुकेशन सिस्टम के लिए बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है. सबसे अहम सवाल ये है कि आज बैठक है, आपके 2 लोग गए हैं, कॉन्स्टिट्यूशन क्लब में बैठक होगी. सोनम वांगचुक ने जिस प्रकार से अनशन तोड़ा, जिस प्रकार से मांगे रखी है उनके सामने, आपको लगता है कि इस्तीफे से कम में समझौता हो जाएगा? हम मानेंगे नहीं ना, इस्तीफे से कम कुछ मंजूर ही नहीं है. तो अगला रुख क्या होगा यदि वो इस्तीफा नहीं देने पर अड़ जाते हैं? सोनम वांगचुक आपको कहते हैं कि इस्तीफे के बगैर जो है प्रोटेस्ट कॉल ऑफ नहीं होगा, प्रोटेस्ट कॉल ऑफ नहीं होगा, क्योंकि ये मूवमेंट अब एक अभिजीत दीपके या एक सोनम वांगचुक सर का नहीं है. ये मूवमेंट अब पूरे देश के युवाओं का बन चुका है और तभी पूरे देश में प्रोटेस्ट हो रहे हैं. तो इस्तीफे से कम मंजूर नहीं है. अपोजिशन पार्टी आपके साथ जो है वो पॉलिटिक्स खेलने का प्रयास कर रही है. जिस प्रकार से उनका स्टेटमेंट आ रहा है, ये सोनम वांगचुक अन्ना हजारे पार्ट 2 है, अन्ना हजारे की तरह ये भी शांत हो जाएंगे. आपको लगता नहीं है कि ऐसे जो बयानात हैं वो आपके आंदोलन को कमजोर बनाते हैं? हमारा, जैसे कि मैंने कहा, हमारा आंदोलन ये पूरे देश भर के युवाओं का आंदोलन है, अपोजिशन पार्टियों का आंदोलन नहीं है. और इस आंदोलन को देश के युवा आगे बढ़ाएंगे और यह आंदोलन कहीं से भी कमजोर नहीं पड़ेगा. ठीक है, थोड़ी कोई चांस है किसी भी तरीके का क्रैकडाउन, किसी भी तरीके का डिटेंशन आपके साथ आज रात को हो सकता है? यस, हमें ऐसा पता चला है, क्योंकि कल शनिवार और रविवार है, जिसके चलते बहुत ज्यादा भीड़ आ सकती है. तो सरकार की पूरी कोशिश है कि आज ही हम रात को उठा लिया जाए
गिरफ्तार कर लें। नहीं, डिटेन कर सकते हैं, गिरफ्तार कर सकते हैं। सर, एक सवाल ये और उसके बाद आप क्या करेंगे? नहीं, उसके बाद तो ये सरकार बहुत ही बड़ी गलती कर देगी, क्योंकि क्या हुआ, सोनम सर को इन्होंने उठा लिया, उसके बाद आंदोलन बड़ा हो गया, अपने बच्चियों का सर फोड़ा, उसके बाद आंदोलन और ज्यादा बड़ा हो गया। अभी हम लोगों को भी उठा लेंगे तो अभी देश भर में आंदोलन और फैल जाएगा। तो सरकार को अगर कोई सोल्यूशन चाहिए इस आंदोलन का, दैट इज ओनली वन थिंग, रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान। डिमांड एक बार दोहरा दीजिए, खाली जो डिमांड है एक बार दोहरा। रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान, कंपनसेशन टू द विक्टिम्स, टू द फैमिलीज ऑफ द विक्टिम्स। दूसरा, सारे पुलिस वालों ने जिन्होंने बच्चों के सर फोड़े, कपड़े फाड़कर पिटा, उनके ऊपर एक्शन होना चाहिए। और जिन जिन बच्चों पर फेक केसेस लगाकर उनको डिटेन किया गया था या अरेस्ट करने की कोशिश चल रही है, वो सारा वापस लिया जाए। या हाय व्होल्टेज बैठकीत सीजेपीनं सरकारसमोर प्रामुख्यानं 3 अत्यंत महत्त्वाच्या अटी ठेवल्यात। त्यापैकी पहिल्या 2 मागण्यांवर केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घेत त्यांना तत्वतः मंजुरी दिली आहे। यामध्ये पहिली मागणी म्हणजे नीट परीक्षा पद्धतीतील गोंधळ आणि मानसिक तणावामुळे ज्या परीक्षार्थींनी दुर्दैवाने आत्महत्या केली आहे त्यांच्या पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक भरपाई देण्यात यावी। तर दुसरी मागणी म्हणजे दिल्लीत गेल्या काही दिवसात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या जे निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केलेत आणि गुन्हे नोंदवलेत ते सर्व खटले विनाविलंब पूर्णपणे मागे घेण्यात यावेत। सरकारने या दोन्ही संवेदनशील मागण्या मान्य केल्यामुळे विद्यार्थी संघटनांना एक मोठा नैतिक विजय मिळाला असला तरी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा पेच अजूनही कायमच राहिल्यानं आंदोलनाची कोंडी अद्याप फुटलेलीच नाहीये। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत तिसऱ्या आणि सर्वात मुख्य मागणीवर केंद्र सरकारनं आज तातडीने निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली आहे। देशाच्या केंद्रीय कॅबिनेटमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला थेट पदावरून हटवणं किंवा त्यांचा राजीनामा घेणं हा संपूर्णपणे पंतप्रधान पदाच्या विशेषाधिकाराचा आणि मोठ्या राजकीय धोरणाचा भाग असल्यानं या विषयावर अंतर्गत सल्लामसलत करण्यासाठी सरकारनं उद्या म्हणजे शनिवारी 25 जुलै 2026च्या दुपारपर्यंतचा अवधी मागून घेतलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलंय की ही चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून विद्यार्थी प्रतिनिधींनी एकूण 3 मुख्य मागण्या आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या सूचना सादर केल्यात। या सर्व विषयांवर सरकारमध्ये उच्च पातळीवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारच्या तिसऱ्या फेरीच्या बैठकीत सरकार आपली अधिकृत आणि अंतिम भूमिका सीजेपीच्या नेत्यांना कळवेल। वार्ता बहुत सौहार्दपूर्ण वातावरण में हुई। उनकी बातें हमने बहुत शांति से सुनी। उनको मैंने ये भी कहा कि आप लिख करके देंगे तो अच्छा रहेगा। उन्होंने वो सारी बातें लिखी है। मैंने कहा मैं आपको रिस्पॉन्ड करूंगा। मैंने उनको रिस्पॉन्ड किया और मैंने उनको कहा है कि हम चर्चा के लिए तैयार हैं। आप जब कहेंगे हम चर्चा के लिए अग्रसर रहेंगे। नीरज पांडे कोई बात नहीं पूछेंगे। नीरज पांडे आज कोई चर्चा नहीं है। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली असून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आमच्यासाठी नॉन निगोशिएबल म्हणजेच ज्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही असा विषय असल्याचं पुनरुच्चारलंय। दिपके यांच्या मते जर केंद्र सरकारला दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या संतापावर आणि या आंदोलनावर कायमस्वरूपी तोडगा हवा असेल तर शिक्षण मंत्र्यांना हटवण्याशिवाय सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये। गेल्या 5 वर्षात देशात 3 वेळा मोठ्या परीक्षांचे पेपर लीक झाले असून यामुळे देशातील प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुण पिढीचा संपूर्ण परीक्षा पद्धतीवरील विश्वास उडालाय अशी टीका विरोधी पक्षांकडूनही केली जाते। या पार्श्वभूमीवर जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती या प्रचंड गोंधळाची जबाबदारी स्वीकारत नाहीये तोपर्यंत देशातील शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व निर्माण होऊ शकत नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत। दिल्लीत सुरू असलेल्या या महासंग्रामाची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। नीट परीक्षेचा निकाल लागल्यापासूनच संपूर्ण देशात संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर बिहार, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये पेपरफुटीचं रॅकेट उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांचा संयम सुटलाय आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी ठाण मांडून बसलेत। या आंदोलनाला 20 जुलै रोजी हिंसक वळण लागलं जेव्हा विद्यार्थ्यांनी संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केला। चलो संसद या आवाहनानुसार निघालेल्या या विराट मोर्चाला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला आणि पाण्याचे फवारे मारले। या पोलीस दमनशाहीमुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली। त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पहिली तातडीची बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर आज कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा पार पडली। सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं या आंदोलनाचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटतायत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर थेट निशाणा साधत शिक्षण मंत्र्यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे। राहुल गांधी यांच्या मते सरकार जाणीवपूर्वक शिक्षण मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून यामुळे देशातील तरुणांचा अपमान होतोय।
केवळ काँग्रेसच नाही तर बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडियाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही पहिल्यांदा जाहीर भूमिका घेत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं स्पष्ट शब्दात म्हटलंय. तमिळनाडूतील भाजपचे माजी नेते अण्णामलाई यांनीही परीक्षा पद्धतीवरील त्रुटीवरून आणि 5 वर्षातील वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवरून सरकारला घरचा आहेर दिला असून भाजप नेतृत्वानं विद्यार्थ्यांशी अत्यंत गांभीर्यानं आणि सकारात्मक चर्चा करून उत्तरदायित्व निश्चित करावं असा सल्ला दिलाय. दुसरीकडे लडाखचे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सुरू केलेले आपले 26 दिवसांचे प्रदीर्घ उपोषण आज मागे घेतलंय. सरकार आणि संसदेतील सर्वच राजकीय पक्षांच्या खासदारांनी भारतीय संसदेत देशाच्या ढासळत चाललेल्या परीक्षा पद्धतीवर आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय. उपोषण सोडताना वांगचुक यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलं की जर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वतःहून राजीनामा दिला असता तर त्यांचे राजकीय नुकसान टळले असते. आता त्यांनी राजीनामा न दिल्यानं विद्यार्थ्यांचं काही नुकसान होणार नाही तर सरकारचीच नाचक्की होईल. वांगचुक यांच्या या आंदोलनामुळे सरकारवर नैतिक दबाव प्रचंड वाढलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.